नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला। भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला। तर ऑप्शन क्रमांक 1 कुल्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनेसी खंड होता, त्याचे नाव काय होते? आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनेसी खंड होता, त्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅजिया हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे। महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे। महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 जास्त आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 राज्यातून जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, उल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये पुल्लर लेणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली जिल्ह्यामध्ये शुकाचार्य डोंगर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदीच्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, क्ष किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीद्वारे कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात? क्षकिरण हे मुख्यत्वे खगोलशास्त्रीय प्रणालीद्वारे कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अत्यंत गरम वायूद्वारे होतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 खारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर व मुल्हेर हा किल्ला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वैतरणा, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, डॅश डॅश या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? डॅश डॅश या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, अंशांमध्ये पृथ्वी फिरवण्यासाठी किती मिनिटांचा वेळ लागतो? एका अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटांचा वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 4 मिनिटे लागतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, कोयना धरणातील जलाशयास शिवसागर नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, पवन विद्युत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2, एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ओडिसा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3, पुणे व बेंगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, वारणा या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 62 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या यांचा कार्यकाल कधी संपत आहे? भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या यांचा कार्य कधी संपत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 10 ऑगस्ट 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या आजाराने ऑस्ट्रेलिया अँटीजेन चाचणीने निदान केले जाते? खालीलपैकी कोणत्या आजाराने ऑस्ट्रेलिया अँटीजेन चाचणीने निदान केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, हिपॅटायटिस बी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्यास संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्यास संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2, लॅप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी कोणता घटना दुरुस्ती 8व्या परिशिष्टात संदर्भात आहे? पुढीलपैकी कोणती घटना दुरुस्ती 8व्या परिशिष्टात संदर्भात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, 21वी घटना दुरुस्ती 1967, ऑप्शन क्रमांक 2, 71वी घटना दुरुस्ती 1992, ऑप्शन क्रमांक 3, 92वी घटना दुरुस्ती 2003, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, सर्वप्रथम या देशाने लोकपाल ही संस्था स्वीकारली? सर्वप्रथम देशाने लोकपाल ही संस्था स्वीकारली तर ऑप्शन क्रमांक 2, स्वीडन या देशाने सर्वात प्रथम लोकपाल ही संस्था स्वीकारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, सीमॉर्ग हा संगणक कोणत्या देशाने तयार केला आहे? सीमॉर्ग हा संगणक कोणत्या देशाने तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, इराण या देशाने सीमॉर्ग हा संगणक तयार केला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37, संजीवनी परियोजना कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? संजीवनी परियोजना कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38, भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता? भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता? तर ऑप्शन क्रमांक 2, मीर
मीर उस्मान अली खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ डॅश होते. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंकटेश भगवानराव खेडगीकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या फातिमा बीबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, खालीलपैकी कोणते नृत्य राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे? खालीलपैकी कोणते नृत्य राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घुमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, महाराष्ट्रात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा कोणती आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उर्दू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणत्या व्हाईसरॉयने केली? भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन या व्हाईसरॉयने भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी कोणाला दिली नव्हती? ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी कोणाला दिली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले यांना ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी दिली नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना कोणत्या साली करण्यात आली? हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1938 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, खालीलपैकी बाबूराव काळे समिती केव्हा स्थापन झाली? खालीलपैकी बाबूराव काळे समिती केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 19 ऑक्टोबर 1980 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, सिद्ध शब्दाचे प्रकार किती? सिद्ध शब्दाचे प्रकार किती? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 परराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही. जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश रोजी झाली आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश रोजी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे? खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महेश हे दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता एक
विभक्तीचा प्रकार नाही. खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन हे विभक्तीचा एक प्रकार नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळा प्रकारमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हैदराबाद स्टेट डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद स्टेट डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. स. खांडेकर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली या जिल्ह्यामध्ये औदुंबर देवस्थान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेद मध्ये विस्तृत आहे? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवाद
या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 पदके जिंकले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुरांचा समूह म्हणजे काय? गुरांचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कळप असं गुरांच्या समूहाला म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान या 2 देशांच्या दरम्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतूस हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अय्या या शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तमिळ या भाषेतून अय्या हा शब्द आलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरनपेठ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅशस असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅशस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मराठी व्याकरणात साधित शब्दाचे डॅश डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दाचे डॅश डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश येलकुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे? हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालिबंगन या ठिकाणी हडप्पा संस्कृतीतील ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वकीलपत्र कोणी घेतले होते?
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हरणे बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅशडॅशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅशडॅशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे यांनी नानासाहेब पेशवे यांचा सेनापती तात्या टोपे याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील वनरक्षक, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, पोलीस भरती येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर नक्कीच करायचं आहे. तर मित्रांनो, आपण इथंच थांबूत. भेटूया नंतर